अवैध वाळूच्या विरोधात शिवसैनिकांनी घेतली जलसमाधी। अनेक वेळा अवैध वाळू उपसा विरोधात तक्रार देऊन देखील प्रशासन कारवाई करत नाही। मोहोळ तालुक्यातील भीमा व सीना नदीपात्रातून वाळू उपसा करत वाळू माफियांनी हौदास मांडला आहे। यामुळे नदीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। वाळू उपसामुळे नदीमध्ये शेतीसाठी पाणी राहत नाही, म्हणून मोहोळ शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आष्टा गावाजवळील सीना नदीत जलसमाधी घेत वाळू उपसा विरोधात आंदोलन केले। तहसील व पोलीस प्रशासनाच्या संगनमताने मोहोळ तालुक्यात जवळपास 10 ते 12 ठिकाणाहून रात्रंदिवस अवैध वाळू उपसा सुरू असल्याचा आरोप मोहोळ शिवसेना शहर प्रमुख विक्रमसिंह देशमुख यांनी केला आहे। नमस्कार, मी विक्रम देशमुख, शिवसेना शहर प्रमुख। आज आम्ही सीना नदी पात्रात जलसमाधी आंदोलन घेत आहोत आणि या ठिकाणी गेल्या 7 तारखेला आम्ही जिल्हा प्रशासनाला आणि कलेक्टर ऑफिसला आणि पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे। तरी 10 दिवसापूर्वी पत्र देऊनही कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नसल्या कारणाने आम्ही आज या ठिकाणी अवैध वाळू उपसा बंद होण्यासाठी या सीना नदी पात्रात आम्ही जलसमाधी आंदोलन घेत आहोत। येणाऱ्या पुढील काळात तहसीलदार साहेबांनी आणि महसूल प्रशासनाने जर का कारवाई नाही केली, ज्या शेतातून वाळू उपसा झाला आहे त्याच्यावर त्या बोजा नाही चढवला, उतार्यावर 7, 12 आणि 8 वर उतार्यावर बोजा नाही चढवला तर आम्ही पुढील काळात वरिष्ठ पातळीवर आम्ही मोठे आंदोलन करू। या ठिकाणी एवढा या ठिकाणी प्रशासनाला इशारा देत आहोत।